महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं आज मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीचा आधार घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे। 8 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत या यादीवर नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करून प्रमाणित केली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं या कामासाठी www.mahsecvoterlist.in विशेष संकेतस्थळ उपलब्ध करून दिले। यावर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादी डाउनलोड करून प्रभाग आणि गणनिहाय विभाजन करायचं आहे। कोणतीही चूक होऊ नये यासाठी ही प्रक्रिया संगणकीय प्रणालीवरूनच केली जाणार आहे। मतदार यादीची छपाई करून ती विविध कार्यालयांमध्ये लावण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकांवर ही यादी नागरिकांना पाहता येईल। तसंच स्थानिक वृत्तपत्र आणि केबल नेटवर्कच्या माध्यमातूनही त्याची प्रसिद्धी करण्याबाबत आयोगानं सूचना दिल्यात। आयोगानं प्रत्येक केंद्रात साधारण 1000 ते 1100 मतदारांचा समावेश करावा असं सांगितलंय। मतदारांनी आपली नावं मतदार यादीत अचूकपणे नोंदली आहेत का हे तपासून घ्यावं असं आवाहनही आयोगाकडून करण्यात आलंय।